जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 6वा. देवशोधन नाम. समास 8वा. दृश्य निदर्शन नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. मागा श्रोती पुसले होते, दृश्य मिथ्या तरिका दिसते, याचे उत्तर बोली जेल ते सावध ऐका. श्री समर्थांनी दशक 6 आणि समास 8 यामध्ये एका शिष्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. प्रश्न आपण 7व्या समासात पाहिला होता. तो प्रश्न असा होता की मागा श्रोती पुसले होते, दृश्य मिथ्या तरिका दिसते, याचे उत्तर बोली जेल ते सावध ऐका. श्री समर्थांनी दृश्य मिथ्या का दिसते, दृश्य आहे ते मिथ्या आहे, मिथ्या असताना सुद्धा दृश्य वस्तू आम्हाला का दिसते, या प्रश्नाचं उत्तर समर्थ सांगत आहे ते आता ऐका. देखिले ते सत्यची मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे, जड मूढ अज्ञान जीवे, हे सत्य मानिजे. कुठली सत्य मानावी तर समर्थ म्हणतात देखिले ते सत्य मानावे. मी पाहिलं, मला दिसलं आणि मी त्यावरून खरं मानलं किंवा सत्य मानलं, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे. जो ज्ञानी आहे, जो सुज्ञ आहे, त्या माणसाचे हे पाहणेच नाही आहे. मला दिसते म्हणून आहे आणि मला दिसत नाही म्हणून नाही, हा तर्कच मुळामध्ये चुकीचा आहे. तुला दिसते म्हणून आहे किंवा तुला दिसत नाही म्हणून नाही, हे सत्याच्या कसोटीवर घासले जाऊ शकत नाही. कारण जो पाहणारा आहे, जो ज्ञानी आहे, जो पाहणारा आहे तो ज्ञानी असेल तर ठीक आहे, पण हे ज्ञात्याचं लक्षणच नाही. जो ज्ञानी आहे तो असं म्हणणार नाही की देखिले ते सत्यची मानावे, पाहिल्याबरोबर खरं मानावं असं कधी होणार नाही. हे ज्ञात्याचे देखणे नव्हे, जड मूढ अज्ञान जीवे, हे सत्य मानिजे. जे लोक जडबुद्धीचे आहेत, मूढ आहेत, अज्ञानी आहेत, तेच लोक या दृश्य जगताला सत्य मानतात. सर्व संतांचं एक मत आहे, सर्व ग्रंथांचं एक मत आहे. एकमुखाने त्यांनी सांगितलं आहे की जे तुम्हाला दिसते आहे ते सत्य नसून ती गोष्ट कशी आहे, मिथ्या आहे. पण शिष्याला प्रश्न पडलाय की हे दृश्य मिथ्या तुम्ही म्हणता ठीक आहे, मग तरी ते का दिसते. तर समर्थांचंच वचन आहे ऐका. दृश्य मिथ्या तरी का दिसते, दृश्य मिथ्या आहे तरी दिसते का. समर्थ म्हणतात ते दिसते, याचा अर्थ आहे असं समजू नको. जे तुला दिसते ते आहे असं समजणं, हे मुळाचं लक्षण आहे. हे ज्ञाताचं पाहणं नाही आहे. संतांनी, साधू संतांनी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अनुभवाच्या पातळीवर प्रयोगात्मक विचारांती सांगितलं आहे की जे तुम्हाला दिसते आहे ते कायम टिकणार नाही आहे. ते मिथ्या आहे, आज आहे, उद्या राहणार नाही. म्हणजे जे आज आहे ते उद्या राहणार नाही. ते सत्य कसं मानावं, ते तू सत्य मानू नको. जर तू सत्य मानशील तर तुला जड मूढ अज्ञान जीवे असं म्हणावं लागेल. असे जीव जे आहेत ते अज्ञानाचे जीव आहेत. ते सत्य मानिजे म्हणजे ते जगातलं ते सत्य मानतात. म्हणून समर्थ म्हणतात एका देखिल्यासाठी मी पाहिलं, लटिक्या कराव्या ग्रंथकोटी, संत महांतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या. संत महंत या लोकांनी आपल्या अनुभवाच्या पातळीवर स्वानुभवाने, आत्मज्ञानाने त्यांनी सांगितलेलं आहे की हे जगत दिसते, परंतु हे जसे दिसते तसं नसून ते मिथ्या आहे. ते माया आहे, बहुरूपी प्रमाणे आहे, ते सदैव बदलणारं आहे आणि शेवटी म्हटलं आहे नाशवंत. मग हे जर त्यांनी मानलं आहे, ज्याप्रमाणे एखादा वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये बसून एखादं संशोधन करतो आणि संशोधनानंतर तो एखादी गोष्ट सिद्ध करून देतो, त्यानंतर त्या सिद्धतेला सगळं जगत मानते, त्या वैज्ञानिकांना केलेल्या प्रयोगाला सगळे लोक स्वीकारतात. मग संतांनी सुद्धा आपल्या अनुभवाच्या पातळीवर, आपल्या मनाच्या प्रयोगशाळेवर आणि भगवंताच्या साक्षीने हा सगळा प्रयोग केलेला आहे. हे जगत मिथ्या आहे, हे जगत सत्य नाही. तुम्ही याला सत्य जर मानत असाल तर तुम्ही चूक करत आहात. म्हणून एकाने पाहिलं म्हणून आहे असं म्हणायचं नाही. म्हणून समर्थ म्हणतात जगाच्या पाठीवर संत
उदार उदार संतांनी सामान्यांच्या उद्धारासाठी स्वतःचा कुठलाही स्वार्थ न ठेवता आयुष्यभर त्यांच्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी कार्य केले. आणि त्यांच्या मुखातून निघालेले शब्द आहेत की बाबा, तू ज्याला सत्य मानतो आहेस ते सत्य मुळात नाहीच आहे, तर ते मिथ्या आहे. सगळ्या ग्रंथांनी तेच म्हटलं आहे. वेदशास्त्र पुराण तेच म्हणतायत, उपनिषद सुद्धा तेच म्हणतायत. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, एक्या देखिल्यासाठी एकट्याने पाहिलं, लटिक्या कराव्या ग्रंथकोटी. आतापर्यंत अध्यात्म मार्गावरील हजारो ग्रंथ निर्माण झाले. हजारो संत महंत ऋषी मुनींचं या ठिकाणी यांनी संशोधन केलं आणि त्यांनी ठरवलं की जगत हे मिथ्या आहे, ब्रह्म हे सत्य आहे. अशा संत महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्यात, हे बरोबर नाही. जो खरा भक्त आहे, जो खरा साधक आहे, तो आपल्या या संत साहित्यावर विश्वास ठेवील. हे नुसते संत नाहीत, हे नुसते साहित्यिक नाहीत, तर या संतांनी ज्याप्रमाणे प्रयोगशाळेत प्रयोग करतात तसे संपूर्ण आयुष्यभर आपल्या जीवनात प्रयोग केले. आणि त्या प्रयोगाअंती संतांनीही वचनं वापरली आहेत. म्हणून त्याला तू खोटं मानू नको. माझे दिसते हेची खरे, जे मला दिसतं ते खरं. येथे चालेना दुसरे, ऐशिया संशयाच्या भरे, भरोची नये. मला दिसते म्हणून ते बरोबर आहे असं म्हणता येणार नाही. माझ्या अनुभवाच्या भरोशावर, माझ्या चर्मचक्षुंना जे दिसते आहे त्याच्यावर जर तुमचा विश्वास खूप बसत असेल, तर अशा जगात कितीतरी गोष्टी आहेत की त्या तुमच्या डोळ्यांनी दिसतात पण त्या नाही आहेत. मग तुम्ही म्हणाल ते दिसतात आहे, मग त्या नाही आहेत कशा म्हणता? तुमचा अनुभव घ्या. समर्थांनी सगळ्यांचा अनुभव दिला आहे. मृगे देखिले मृगजळ, मृगाने मृगजळ पाहिलं, आम्हालाही दिसते. आम्ही उन्हामध्ये जात असताना दूरवर असलेला असं वाटते की तिथे पाणी आहे, पण काय मृगजळ दिसते. कोणाला दिसते? तर ते आपल्या डोळ्यांना दिसते. मग तुमच्या डोळ्यांना जर मृगजळ दिसते, तर दिसल्यानंतर तिथे गेल्यावर हरिण मात्र त्याला पाणी मिळत नाही. ते धावते, पाण्याच्या शोधामध्ये फिरते, पण त्या मृगजळामध्ये जळ मिळत नाही, म्हणून त्याला मृगजळ म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तेथे धावते बरळ, जळ नवे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणे म्हणावे. त्या पशुला काय म्हणावं? कितीही सांगितलं, अरे धावू नको, धावू नको, तू जितका धावशील तितका थकशील, तुला तहान अजून लागेल, त्या धावण्यापेक्षा तुझं धावणं बंद कर, तुला पाणी मिळणार नाही. त्या पशुला कोणी समजून सांगावं? पण ज्याला ज्ञान आहे असा मनुष्य त्या मृगजळाच्या मागे धावत नाही. त्याप्रमाणे ज्ञाताला माहीत असते हे जगत मुळामध्ये मिथ्या आहे, हे सत्य नाही. त्यामुळे या जगाला कुठेही धावू द्या, काहीही करू द्या, आम्ही आमच्या पद्धतीने वागावं. आम्ही आमचा सन्मार्ग सोडू नये, आपल्या जीवनाचं ध्येय आपण सोडू नये, भगवत भक्ती आपण सोडू नये, साधना सोडू नये, उपासना सोडू नये. आम्ही आमचं जे ध्येय आहे ते कायम ठेवावं. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शिष्य सद्गुरू श्री अच्युत महाराज यांना एकाने प्रश्न विचारला की महाराज हे जगत एवढे धावते आहे, एवढे स्पर्धेचं युग आहे, लोक प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कार्य करते आहे, आपण काय करायला पाहिजे? तर महाराज म्हणाले, जगाला धावू द्या, तुम्ही शांत राहा, कारण धावणारं जगत आहे हे मुळात मिथ्या आहे, हे मुळात सत्य नाही आहे. जगाला धावू द्या, कारण ते अज्ञानी आहे. जे धावते आहे ते अज्ञानी आहे, ते मृग धावते आहे, ते अज्ञानी आहे. त्याला माहीतच नाही पुढे मृगजळ आहे म्हणून, ते सत्य नाही. ते पाणी दिसते आहे पण ते पाणी नाही आहे. तसं आम्ही सुखाच्या मागे धावतो, तो सुख म्हणजे मृगजळाप्रमाणे आहे, आम्हाला सुख मिळणार नाही आहे. म्हणून सुख जर पाहिजेच असेल तुला, तर तू आतमध्ये शोध घे, त्या सुखाचा शोध तुम्ही बाहेर घेऊन चालणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. तुझ्या जवळ तुझं सगळं काही आहे. म्हणून ज्ञानी माणसाने या जगताला सत्यत्व बहाल न करता, संतांनी आणि सत्पुरुषांनी जे या जगताला मिथ्यत्व बहाल केलेलं आहे ते मिथ्यत्व सिद्ध केलेलं आहे आणि ते सिद्धही झालेलं आहे.
आणि त्यामुळे हे जगत कसं आहे, मिथ्या आहे, हे सत्य नाही. म्हणून जरी दिसत असलं तरी सुद्धा ते नाही आहे, दिसून सुद्धा नाही आहे आणि न दिसून सुद्धा काही गोष्टी आहेत. वारा दिसतो का हो? पाहिला कुणी डोळ्यांनी? कुणीतरी डोळ्यांनी वारा पाहिला का? पण वारा नाही असं तुम्ही म्हणाल का? नाही हो. ज्या अर्थी मी श्वास घेऊ शकतो, ज्या अर्थी मला आनंदाने जगता येते आहे, याचा अर्थ इथे वारा आहे. मग वारा न दिसताना सुद्धा आम्ही वारा आहे म्हणतो आणि दिसून सुद्धा मृगजळ दिसून सुद्धा ते नाही असं म्हणतो. मृगजळ दिसते पण ते आम्ही नाही आहे असं म्हणतो आणि वारा दिसत नाही तरी आहे म्हणतो. म्हणजे डोळ्यांवर आम्ही किती विश्वास ठेवावा? डोळ्यांना वाटणारा तो भास आहे, ती माया आहे, ते बहुरूपी पण आहे, ते मिथ्यत्व आहे, तो भास आहे, तो भ्रम आहे. सगळ्या गोष्टी कशा आहेत? भ्रम आहेत, या मुळात नाहीच आहेत. आम्हाला दिसते म्हणून आम्ही धावत राहतो आणि शेवटी माणसं दुःखी होतात. मग मला काहीही मिळालं नाही. धावणारा धावतो आणि शेवटी त्याच्या मागे तो काही सिंह आहे, त्या मृगाला पकडणारा, तो त्याची मान धरून बसतो. तसा आमच्या पाठीमागे सुद्धा काळरूपी सिंह बसलेला आहे. तो आमच्या मानगुटीवर कधीतरी बसणार आहे. म्हणून तुम्ही थांबा, धावू नका. तुम्हाला प्राप्तच काही करायचं आहे असेल तर जागेवर बसून प्राप्त करा. ठाईच बैसोनी करा एक चित्त. एका ठिकाणी बसा आणि भगवंताला स्मरण करा. सकाळी सुख आमच्या पायावर लोळण घेतील. म्हणून म्हणजे दृष्टांत त्यांच्याजवळ इतके आहेत समर्थांजवळ की दृष्टांताची खैरात ते समर्थ एक देत आहे. समर्थ आता परत दृष्टांत सांगत आहे. एक गोष्ट सांगण्यासाठी त्यांनी 10 गोष्टी सांगितल्या आहेत बघा. तसं नाही समजत तर असं पहा, असं नाही समजत तर तसं पहा, हे नाही समजत तर ते कर, ते नाही समजत तर हे कर, पण तू समजून घे बाबा, तू समजून घे. समर्थांची एकच कळकळीची विनंती आहे की तुला समजलं पाहिजे. म्हणून समर्थ एवढे दृष्टांत देऊन आपल्याला चिवकाऊचा भाग जसा आई आपल्या मुलाला भरवते तसं आपल्याला समर्थ इथे भरवत आहेत. म्हणून सांगता समर्थ, रात्रो स्वप्न देखिले. पुढचं उदाहरण, पुढचा दृष्टांत, रात्रो स्वप्न देखिले, बहुत द्रव्य सापडले, बहुत जनांसी व्यवहारिले, ते खरे कैसे मानावे. दुसरा दृष्टांत समर्थांनी दिलाय बघा. स्वप्नामध्ये आम्हाला धन दिसलं, ते आम्हाला प्राप्त झालं आणि आम्ही हजारो लोकांना व्यवहार म्हणून वाटलं. सकाळी झोप उघडली, ते लोक कुठे गेले? ते धन कुठे गेलं हो? तो व्यवहार कुठे गेला? तुम्ही म्हणाल ते स्वप्नातलं होतं, ते स्वप्नात निघून गेलं. जसं स्वप्न आम्हाला माहीत असते, जागृतीनंतर ते स्वप्न हे भंगून जाते, स्वप्न हे मिथ्या वाटू लागते, तसं आम्हाला हे जागृतीचं सुद्धा एक दिवशी पडलेलं मोठं स्वप्न आहे. कारण तुमच्या डोळ्यासमोर दिसणारी सृष्टी राहणार नाही आणि आपणही राहणार नाही. म्हणून जो राहणारा आहे त्या सद्गुरूंचं आम्ही स्मरण केलं पाहिजे, त्या परब्रह्माचं आम्ही स्मरण केलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, कुशळ चितारी विचित्र, तेने निर्माण केले चित्र, देखता उठे प्रीती मात्र, परंतु तेथे मृत्तिका. अनेक प्रकारे कारागीर आपल्या कौशल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या रंगरंगोट्या करतात, चित्र रेखतात, मृत्तिकेची मूर्ती तयार करतात, त्यांच्यामध्ये हावभाव निर्माण करतात, जणू फक्त त्याच्यात प्राण भरायचे राहिले आहेत. इतक्या सुंदर मूर्ती तयार करतात. त्या सुंदर मूर्ती पाहिल्यानंतर असे वाटते की त्या खऱ्याच आहेत, परंतु त्या खऱ्या वाटत असल्या तरी त्या वाटतात, त्या खऱ्या नाहीत. म्हणून ज्ञानी मनुष्य त्यांना सत्य मानत नाही, त्याला तो मिथ्या मानतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, नाना वनिता हस्ती घोडे. लहान मुलांसाठी गोकुळ तयार केले जाते. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या असतात, गवळण असते, घोडे असतात, हत्ती असतात, खेळणी असतात, भांडी असतात, त्यांची मडकी असतात. त्यामध्ये त्यांचं कापसाचं दही असतं, दहीसारखं वाटावं म्हणून कापूस भरतात. पण शेवटी मात्र शहाणा मनुष्य म्हणतो हे सगळं कसं आहे? मिथ्या आहे. नाना वनिता, वनिता म्हणजे स्त्रिया, हस्ती घोडे, हस्ती आणि घोडे, रात्रो देखता मन बुडे, दिवसा पाहता कातडे कंटाळवाणे. रात्री आपल्याला त्या सगळ्या दिसल्या असल्या तरी सकाळी मात्र लक्षात येते की हे काही खरं नाही, हे कंटाळवाणं आहे. काही काष्टी पुतळ्या,
काही काष्टाच्या म्हणजे लाकडाच्या पुतळ्या असतात, इतक्या सुंदर बनवतात, इतक्या सुंदर बनवतात की त्या सुंदर असलेल्या त्या काष्टाच्या लाकडाला आता त्या वेगवेगळ्या निघाल्या आहेत बघा. असं वाटतं त्या खऱ्याच आहे. तो जो आहे तो काय आहे? भ्रम आहे. त्याला मिथ्या म्हटलेलं आहे. तसं हे जगत सुद्धा मिथ्या आहे. म्हणून समर्थ म्हणतात, काष्टी पाषाणी पुतळ्या नाना ठकारे निर्मिल्या, परम सुंदर वाटल्या परंतु तेथे पाषाण. सुंदर सुंदर मूर्ती तयार केल्या, परंतु त्या सुद्धा शेवटी लक्षात येतं, त्यांनी हात लावला की आपल्या लक्षात येतं की त्या पुतळ्या आहेत, मातीच्या आहेत, पण त्या खऱ्या आहेत का? तर नाही. पण त्या खऱ्या का दिसतात? याचं नाव आहे भ्रम, याचं नाव आहे भास. म्हणून भास हा भासच आहे, ते मिथ्याच आहे. तसं जगत हे मिथ्याच आहे, तो भासच आहे. हे सत्य मानू नये. म्हणून समर्थ म्हणतात, ऐक दृश्य मिथ्या का दिसते? दृश्य हे मिथ्या आहे तरी ते का दिसते? याचं उत्तर समर्थ देतात आहे. नाना गोपुरी पुतळ्या असती, वक्रांगे वक्रदृष्टी पाहती, लाघव देखता भरे वृत्ती, परंतु तेथे त्रिभाग. त्रिभाग म्हणजे 3 भाग. त्याच्यामध्ये 3 भागामध्ये चुना, वाळू आणि ताग या तिघांना एकत्र करून त्याच्या पुतळ्या तयार केल्या जातात. गोपुरी देवाच्या दरबारात जात असताना दोन्ही बाजूला सुंदर सुंदर स्त्रियांच्या अशा मूर्त्या दिसतात. पुढे समर्थ म्हणतात, वक्रांगे वक्र दृष्टी पाहती. आणि त्या मूर्त्या कशा पाहतात? त्यांना सुद्धा दृष्टी आहे हो. वक्र दृष्टीने पाहतात. वक्रांग म्हणजे कंबर वाकून उभे असतात, पायाला गडी मारलेली असते, तिरप्या नजरेने त्या पाहतात. पण जेव्हा तुमच्या लक्षात येतं की या मूर्ती आहेत, त्या खऱ्या नाहीत, कारण शेवटी काय पाहतात? लाघव देखता भरे वृत्ती, परंतु तेथे त्रिभाग. परंतु शेवटी आपण जर पाहिलं तर तिथे काय सापडेल? चुना, ताग आणि वाळू सापडेल. तिथे खऱ्या अर्थाने स्त्री सापडणार नाही. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, खेळता नेटके दशावतारी. आता दुसरा दृष्टांत समर्थाने परत दिला आहे. तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिती कळा कुसरी, परंतु अवघे धटिंगण. आता अजून एक दृष्टांत दिलाय समर्थाने बघा. म्हणजे समर्थ म्हणतात, जे दिसतं तो आपला भास आहे, तो भ्रम आहे, ते मिथ्या आहे. ते पटवून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला किती दृष्टांत देतात आहे बघा. धटिंगण याचा अर्थ पुरुषांच्या रूपामध्ये, म्हणजे स्त्रियांच्या रूपामध्ये पुरुषच नटलेले आहेत. दिसायला ते स्त्रियाच आहेत, पण मुळामध्ये ते पुरुष आहेत. आपण आजही बघतो की नाटकांमध्ये व दशावतारी खेळांमध्ये, दशावतारी नाटकं जी असतात, ज्या स्त्रिया पात्र म्हणून काम करायच्या, हे सगळे पुरुष असायचे. त्यांना धटिंगण असे म्हणतात. दाढी मिशा काढायचे आणि त्यांना साडी नेसवायची आणि त्याला सगळ्या प्रकारचा जो अलंकार आहे स्त्रियांचा तो त्यांना घालायचा आणि स्त्रियांमध्ये त्यांनी त्या नाटकामध्ये काम करायचं. म्हणून समर्थ म्हणतात, खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिती कळा कुसरी, परंतु अवघे धटिंगण. तो धटिंगण म्हणजे पुरुषच आहे तो. म्हणून त्या आम्हाला जरी स्त्रिया दिसत असल्या तरी सुद्धा त्या तिथे नाही आहेत. सत्यतेमध्ये ते पुरुष आहेत. तसं आम्हाला जगत जसे दिसते तसं नाही आहे. म्हणून त्याला मिथ्या आहे असं म्हटलं आहे. नाही म्हटलं तर दिसते का? या प्रश्नाचं उत्तर दिसण्यामागचंच कारण, तुम्ही जसं पाहता तसं तुम्हाला दिसते. म्हणून आपली दृष्टी तशी सृष्टी असं वचन आलेलं आहे. आम्ही जसं पाहू तसं आम्हाला दृष्टी दिसते. म्हणून समर्थ म्हणतात, सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझं वाटे दृश्य सत्य, परी हे जाण अविद्या. अविद्येचं हे मूळ लक्षण आहे की ही सृष्टी बहुरंगी आहे. बहुरंगी याचा अर्थच माया आहे. बहुरंग आहे त्याला, म्हणजे माया एका रंगाची नाही आहे. आज आम्हाला दिवसा आकाश आम्हाला कसे दिसते? तर निळे दिसते. सूर्य मावळल्यानंतर ते आकाश कसे दिसते? तर काळे दिसते. दिवसा पृथ्वी कशी दिसते? तर हिरवी दिसते. सूर्य मावळल्यानंतर ती झाडं कशी दिसतात? याचा अर्थ आम्हाला ते जे सकाळी दिसते त्याच्यापेक्षा रात्री हे वेगळंच दिसते. जे रात्री दिसते त्याच्यापेक्षा भिन्न सकाळी दिसते. आता रात्री आणि दिवसामध्येच जर एवढा फरक पडत असेल तर हे संपूर्ण जगत हे बदलणार आहे, हे परिवर्तनीय आहे. त्यामुळे ते सत्य कसं मानावं? आपण आपल्याकडेच पाहना की मी 10 वर्षांपूर्वी कसा होतो.
माझा जन्म झाला त्यावेळी मी कसा होतो आणि आता मी कसा आहे. तर तू कसाही नाही आहे, हे सगळं परिवर्तनीय आहे. तो बालकाचा तो कुमार होतो, तो कुमाराचा तरुण होतो, तरुणाचा तो वृद्ध होतो. हे जसं परिवर्तनीय आहे त्यामुळे ते एकसारखं राहत नाही. तसं हे जगत असं बहुरंगाने नटलेलं आहे, सगळं बदलत आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्याच्याकडे तुम्ही पहा, त्या निसर्गाकडे तुम्ही पहा, तुमच्या लक्षात येईल का हा निसर्ग दिसतो तसा नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे सृष्टी बहुरंगी असत्य, ती सृष्टी आहे ती ती बहुरंगी आहे आणि असत्य आहे. बहुरूपाचे ते हे कृत्य आणि ती बहुरूपी आहे, बहुरंगी आहे. तशी बहुरूपी पण आहे, ती रंग बदलवते. नेमकं आहे काय, हे सगळं रूपही बदलवते, रंगही बदलवते आणि आकारही बदलवते. याचबरोबर अवघ्या सृष्टीत बदल होतो. आपल्यात जसा बदल होतो तसा सृष्टीतही बदल होतो. काहीही एकसारखं नाही, सगळं बदलणारं आहे, परिवर्तनीय आहे. हे जग परिवर्तनाचे, हे जग परिवर्तनच आहे, अखंड परिवर्तन. म्हणून समर्थ म्हणतात सृष्टी बहुरंगी असत्य, नाही ते सत्य. बहुरूपाचे हे कृत्य, ते बहुरूप ऐका. तुझं वाटे दृश्य सत्य, तुला जे दृश्य दिसते आहे ते सत्य वाटते आहे. परी हे जाण अविद्या, परंतु ती अविद्या आहे. म्हणून आपण सद्विद्येच्या मागे लागावं. अविद्येच्या मागे लागून काय फायदा. अविद्या ही माणसाला फसवणारी आहे. म्हणून भौतिक विद्येला संतांनी आणि समर्थांनी सुद्धा अविद्या म्हटलेलं आहे. आणि भगवंताकडे जी आपल्याला अडथळा आणते ती कुविद्या आहे. भगवंताकडे नेणारी जी आहे ती सद्विद्या आहे. म्हणून आम्ही सद्विद्येच्या पाठीमागे लागावं, या अविद्येमध्ये अडकू नये. मिथ्या साच्या सारिखे देखिले, याचा अर्थ मिथ्या आहे त्याला साच्यासारखं म्हणजे खऱ्यासारखं पाहिलं. परी ते पाहिजे विचारिले, दृष्टीत रळता भासरे, ते साच कैसे मानावे. दृष्टीने पाहिलं पण ते खरंच तसं आहे का. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात तुझ्या डोळ्यांनी जे दिसते आहे त्याच्यावर तू विश्वास ठेवू नको. आपण म्हणतो कानावर विश्वास ठेवू नये. संत म्हणतात डोळ्यावर विश्वास ठेवू नका. संत म्हणतात कानही खरे सांगत नाहीत आणि डोळेही खरे सांगत नाहीत. समर्थ म्हणतात तुमचं हृदय, तुमचा आत्मा खरा सांगेल. तुम्ही अनुभव घ्या. इंद्रिय पातळीवर राहून दृश्य जगताचा जर आम्ही अनुभव घेतला तरी सुद्धा एका पातळीनंतर तुमच्या लक्षात येईल की हे असत्य आहे. मग आम्ही मनाच्या पातळीवर अंतःकरणावर जर आम्ही प्रयोग केले गेले तर त्यावरून आमच्या लक्षात येईल की दृश्य हे सगळं मिथ्या आहे आणि ब्रह्म हे सत्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहेत की ऐक बाबा, मिथ्या साच्या सारिखे देखिले, परी पाहिजे विचारिले, दृष्टी तरळता भासरे, ते साच कैसे मानावे. परत दृष्टांत दिलाय. वरी पाहता पालथे आकाश, उदकी पाहता उताने आकाश, मध्ये चांदण्याही प्रकाश, परी ते अवघे मिथ्या. वर जर तुम्ही आकाशाकडे पाहिलं तर ते आकाश दिसते आहे. ते आकाश कसे दिसते आहे, पालथ दिसते आहे. आणि तेच पालथ आकाश तुम्ही पाण्यात पहा, पाण्यात ते तुम्हाला ते आकाश उताने दिसते. मग ते पालथ आहे की उताना आहे. जे तुम्हाला दिसते ते मिथ्या आहे. इथे चांदण्यांचा प्रकाश पाण्यामध्ये दिसतो. मग चांदण्या पाण्यात आहेत की आकाशात आहेत. मग पाण्यात का दिसतात तर याचं उत्तर मिथ्या आहे. का दिसतात तर त्याचं उत्तर आहे की तुमचा भ्रम आहे म्हणून तसं दिसतात. म्हणून तुम्ही भ्रम करू नका. जग हे मिथ्या आहे, ब्रह्म हे सत्य आहे. आम्हाला चांदण्या दिसतात आहे पाण्यामध्ये, पण ज्ञानी पुरुष म्हणेल चांदण्या पाण्यात नाही तर चांदण्या आकाशात आहेत. ते जमिनीवर दिसणारं उतान जे आकाश आहे ते पाण्यात नाही, ते वर आकाशात आहे म्हणून खाली दिसते. यावरून आहे असं म्हणू नका. म्हणून समर्थ म्हणतात नृपतीने चितारी आणले, ज्याचे त्या ऐसे पुतळे केले, पाहता त्याची ऐसे गमले, परी ते अवघे माईक. चिताऱ्याने उत्तम प्रकारे राजाचं चित्र काढलं, त्याच्यासारखंच काढलं, पण तो राजा वेगळा आहे आणि त्याचं चित्र वेगळं आहे. एका राजाची कथा सांगितली जाते बघा. त्यांनी सांगितलं की राजे, आम्ही देवाची पूजा का करतो. एकाने विचारलं. मला वाटतं ते अकबर बिरबलाचीच कथा असावी. राजे, आम्ही देवाची पूजा का करतो, मूर्तीला का मानतो. तेव्हा ते म्हणाले की तो आमचा देव आहे, त्याच्यात देव कसा काय राहणार.
त्याच्यात देव नाहीच आहे, नाहीच आहे ना, मूर्ती ही सत्य नाही. ते म्हणाले वाद घालू नका, मी एक दृष्टांत देतो. त्याने एका चित्रकाराला बोलावलं, राजाचं हुबेहूब चित्र काढलं आणि त्याच्या दरबारात कामाला असलेल्या एका शिपायाला त्यांनी बोलावलं आणि त्याला सांगितलं की या चित्रावर तू थुंक. तो म्हणे मी नाही थुंकणार. म्हणे का नाही थुंकणार? तर म्हणे हे राजे आहेत, हा राजा आहे. म्हणजे चित्र म्हणजे राजा आहे का? नाही आहे. हे आमच्या राजाचे चित्र आहे. म्हणजे राजा वेगळा आहे आणि चित्र वेगळं आहे. पण त्या चित्राला आपण राजा मानत बसलो तर ते सत्य नाही, ते असत्य आहे, ते मिथ्या आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की चिताराने जरी चित्र काढलं असेल तरी सुद्धा त्यामध्ये तसे दिसते भासते, पण ते नाही आहे. राजा वेगळा आहे, त्याप्रमाणे हे जगत आम्हाला दिसते, परंतु ते तसं नाही. म्हणून म्हटलंय नेत्री काही बोलिले नसे, जे पहावे तेव्हा ते भासे, डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसेनी. जितुके बुडबुडे उठती तितुक्यांमध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या. समर्थाने पुन्हा दृष्टांत दिला, किती सांगावे तुम्हाला. जसं पाण्यामध्ये एका वेळेस अनेक बुडबुडे तयार झाले, त्या पाण्यामध्ये असलेल्या अनेक बुडबुड्यांमध्ये आम्ही पाणी पाहिलं, त्या प्रत्येक बुडबुड्यामध्ये तुमचा चेहरा दिसला. मग त्या बुडबुड्यांमध्ये तुम्ही आहात का? एक बुडबुडा फोडला तर तुमचा चेहरा फुटतो का? तर ते सगळे बुडबुडे निघून गेले. चेहरा फुटला का? नाही गेला, नाही फुटला. तर ते सगळे बुडबुडे निघून गेले. दृश्य संपलं का? नाही. जे बिंब होतं ते कायम आहे, ते प्रतिबिंब होतं. म्हणून प्रतिबिंबाला तुम्ही बिंब समजू नका. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, जितुके बुडबुडे उठती तितुक्यांमध्ये रूपे दिसती, तितक्यांमध्ये रूप दिसतात आहे, क्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या. कारण ते जे रूप दिसते आहे बुडबुड्यांमध्ये ते मिथ्या आहे, ते सत्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की लघु दर्पणे दोन्ही चारी होती, एका हातामध्ये दोन, दुसऱ्या हातामध्ये दोन, अशा 4-5 तुमच्या आजूबाजूला दर्पणे ठेवा. दर्पणे म्हणजे आरसा. तितुकी मुखे प्रतिबिंबती, त्या प्रत्येक आरशामध्ये तुम्हाला स्वतःचे प्रतिबिंब दिसते. आता तर फॅशनच आहे, सगळ्या अँगलने आपण दिसलं पाहिजे, म्हणून ते किती आरसे असतात घरात हो. आता खरं सांगा, तितुके मुखे प्रतिबिंबती परी ते मिथ्या आदी अंती, ते शेवटी सुद्धा मिथ्या होतं आणि सुरुवातीला सुद्धा मिथ्याच होतं. कारण कुठल्याही आरशामध्ये तुम्ही नाही, त्या आरशातलं तुमचं प्रतिबिंब आहे. तुम्ही त्या प्रतिबिंबापेक्षा भिन्न आहात, कारण मुख एकची. 10 आरशांमध्ये आपल्याला 10 मुख दिसत असली आरशामध्ये, परंतु आम्ही 10 आरशातली 10 मुख नाही, आम्हाला एकच मुख आहे. म्हणून जरी दिसत असलं तरी सुद्धा ते एकच मुख आहे. तसं जग दिसत असलं तरी ते मिथ्या आहे, ते तसं नाही आहे. म्हणून हे समर्थ पुढे सांगतात आहे, नदी तिरी भार जाता दुसरा भार दिसे पालथा, का पडसादाचा उचिता राज गजर उठे. श्री समर्थांनी एक नवीन दृष्टांत दिला आहे आपल्याला. हे जग दिसते आहे याचं कारण ती अविद्या आहे, तो भास आहे, तो भ्रम आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की एखाद्या नदीच्या तीरावरून जर सैन्य बाहेर चालत असेल तर दुसऱ्या तीरावर उभं राहणाऱ्या व्यक्तीला तो सैन्यभार एका वेळी 2 ठिकाणी दिसतो आहे. तो प्रत्यक्ष जाणारा सैन्यभार आणि त्याचं पडलेलं प्रतिबिंब, त्याच्या खालच्या बाजूला एक भार जमिनीवरून चालतो आहे आणि दुसरा भार तो पालथा दिसतो आहे. म्हटलं आहे, नदी तीर भार जाता दुसरा भार दिसे पालथा, का पडसादाचा औचिता गजर उठे. निसर्गामध्ये अशा कितीतरी जागा आहेत की काही पॉइंट असे असतात की तिथे एकदा आवाज दिला की तो ध्वनी 5 वेळा आपल्याला ऐकायला येतो. तुकाने ते एकानेच दिलेला आवाज आहे तरी सुद्धा 5 वेळा कसं काय ऐकायला येतो? तर तो कानाचा भास आहे. जर कानाचा भास होऊ शकतात तसे डोळ्यांना सुद्धा भास होतात. म्हणून एक डोळ्याचा भास आणि दुसरा कानाचा भास, दोन्ही भास समर्थ सांगतात. कानाला जाणवलं 5 वेळा ऐकू आलं, डोळ्यांना जाणवलं 2 ठिकाणी सैन्यभार आहे, एक नदीच्या तीरावरून जाणारा, एक नदीच्या पाण्यातून पालथा जाणारा. म्हणून समर्थांनी या ठिकाणी पुढचा दृष्टांत दिला आहे, वापी सरोवराचे तीर तेथे पशु पक्षी नर वानर, नाना पात्रे वृक्ष विस्तार दिसे दोही सवा.
किंवा असं नाही तर पशु पक्षी नर आणि वानर हे सगळे एका वापी सरोवराच्या तीरावर आहेत, विहिरीच्या बाजूला आहेत किंवा सरोवराच्या बाजूला आहेत. तर हे सगळे लोक बाजूला वृक्ष दिसतात आहे. हे सगळं त्या पात्रामध्ये आम्हाला पाहायला मिळते आहे. दिसे दोही सवा. सवा या शब्दाचा अर्थ दोन्ही बाजूला. या बाजूला ते प्रत्यक्ष पृथ्वीवर आणि दुसऱ्या बाजूला पाण्यामध्ये. अजून एक दृष्टांत समर्थ देतात. कशासाठी देतात आहे तर दृश्य मिथ्या का दिसते या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सांगतात आहे. दृश्य आहे ते मिथ्या आहे तरी का दिसते या प्रश्नाचं उत्तर समर्थाने देण्यासाठी समर्थ वेगवेगळे दृष्टांत देतात आहे. एक शस्त्र झाडू जाता दोन्ही दिसती तत्वता, नाना तंतू टनत्कारिका दिगा भासती. जेव्हा हातात शस्त्र घेतात, तलवार आहे, दानपट्टा आहे, ते चालवत असताना एकच शस्त्र चालवतात आहे, पण चालवत असताना त्याचा वेग इतका असतो की डोळ्याला एकावेळी 2 पाती दिसतात. पंखा 3 पात्यांनी फिरत असतो पण त्यावेळेस एकही पात आपल्याला दिसत नाही. याचा काय अर्थ आहे तर त्याला 3 पाती आहेत की नाही, त्याला 1 पाता आहे तलवारीला तरी सुद्धा ते 2 दिसतात. एखाद्या तंतूला जर आपण असा धक्का दिला, जर धनुष्य आहे त्याला जर त्या दोरीला ओढलं तर एका वेळेस अनेक त्या दिसू लागतात. तंतू टिनत्कारिका द्विधा भासती. त्या 2 आहेत अशा वाटतात. हा सुद्धा दृष्टीचा भास आहे. ती एकच दोरी आहे पण 2 दिसतात. शस्त्र एकच आहे आणि त्याचं पातही एकच आहे पण तरी सुद्धा ते 2 दिसतात आहे. पंखा आपल्यावर डोक्यावर फिरतो आहे, त्याच्या 3 पात्या आहेत पण त्याला एकही पात आहे असं वाटत नाही. मग खरं काय, आम्हाला जे डोळ्यांनी दिसते आहे ते खरं आहे की प्रत्यक्ष आहे ते खरं आहे? तुम्ही म्हणाल ते जे प्रत्यक्ष आहे ते खरं आहे, मग तरी सुद्धा डोळ्यांना तसे का दिसते याचं उत्तर समर्थ देत आहेत. डोळ्यांना दिसतात त्या सगळ्याच गोष्टी सत्य मानायच्या नसतात. कानाने जे आपण ऐकतो त्या सगळ्याच गोष्टी सत्य मानायच्या नसतात. कारण आम्हाला जे भास होतात, ज्या गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळतात त्या गोष्टी सुद्धा पंचमहाभूतांनी तयार केलेल्या आहेत. मुळात पंचमहाभूतच मिथ्या आहेत, पृथ्वीच मिथ्या आहे. त्यामुळे त्यापासून निर्माण होणारा भाग सुद्धा मिथ्याच आहे. आणि समर्थ म्हणून पुढे अजून देतात आहे. का ते दर्पणाचे मंदिरी बैसली सभा दिसे दुसरी, बहुत दीपांची हरी बहुत छाया दिसती. एका वेळी एका मंदिरात आपण बसलेलो आहोत आणि ते मंदिर कशाचं आहे तर ते दर्पणाचं मंदिर आहे. शिश महाल. पूर्ण घरात आरसेच आरसे, जसं आपल्या घरी असतं, जिकडे पाहावं तिकडे तुम्ही दिसता. मग जेवढे तुमचे मुख आहेत का, खरंच तेवढी मुख आहेत का? नाही आहे. मुख एक आहे पण दिसते का? पण दिसतात, अनेक आहेत असं दिसतात. म्हणून समर्थ पुन्हा सांगतात आहे. दीपाची ये हारी बहुत छाया दिसती. दीप लावलेले आहे, जसं आपण दीपमाळा लावतो. एका माळेमध्ये दीप लावत असताना दिवा एक असतो, त्याच्या बाजूला दुसरा दिवा असतो, त्याच्या बाजूला तिसरा दिवा असतो, त्याच्या बाजूला चौथा दिवा असतो. त्या दीपांची दीपमाळा असते, परंतु त्या दीपमाळेच्या बाजूला त्या दिव्यांच्या प्रमाणेच त्यांची छाया असते. मग छाया खरी आहे की दिवा खरा आहे हो? तुम्ही म्हणाल दिवा खरा आहे. मग छाया का दिसते? याचा अर्थ दिसते पण ती नाही आहे. छाया असून दिसत नाही. छाया असून दिसत नाही कारण ती मुळात ज्याची छाया आहे तीच मुळात मिथ्या आहे. म्हणजे मायाच मिथ्या आहे. म्हणून त्यामुळे छाया ही मिथ्याच राहणार आहे. पृथ्वी मिथ्या आहे, ती बहुरूपी आहे, ती माया आहे. आणि तिची पडलेली जी छाया आहे म्हणजे तिची जी सावली आहे ती सुद्धा मिथ्याच आहे. म्हणून डोळ्यांना दिसणारा हा भास म्हणजे ही पृथ्वी आहे, कारण ती स्थिर नाही, ती बदलते आहे. म्हणून समर्थ पुढे अजून सांगतात आहे. ऐसे बहे बहुविध असे, साचा सारिखेची दिसे, परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे. हे दिसते आहे म्हणजे पाण्यामधून ते चालणारं ते सैन्य दिसते आहे, पण एका आवाजाचे 5 आवाज दिसतात. तसंच एका आवाजाचे किती 5 आवाज. सरोवराच्या तीरावर सगळे वृक्ष पाण्यावर उलटे झालेले
उलटे झालेले दिसतात. एक शस्त्र चालवले असताना एका वेळी 2 शस्त्र चालवत आहे असं दिसतंय. एका धारत्याला आपण जर एका धाग्याला जर आपण धक्का दिल्याबरोबर एका वेळी अनेक धागे दिसतात आहे. एका मंदिरात, काचेच्या मंदिरात बसलो आहे, आजूबाजूला आपली मुख अनेक दिसतात आहे. मंदिरामध्ये एक सभा बसवली आहे, पण त्याच्या समोर आपल्याला दुसरी सभा जाणवते आहे, कारण दुसऱ्या बाजूला आरसा आहे. बसलेली सभा एक आहे, पण 2 दिसतात आहे. एका दीपमाळेच्या बाजूला दिसलेल्या सगळ्या त्या छाया अनेक दिसतात आहे. असं का दिसते? तर समर्थ म्हणतात, ऐसे हे बहुविध असे, साच्या सारिकेची दिसे. साचा म्हणजे खरं, खरंच वाटते, खोटं वाटतच नाही, ते खरं आहे. परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे. सत्य कसं काय म्हणावं? समर्थांनी म्हटलंय, माया मिथ्या बाजीगरी, दिसे साचेच ये परी, परी हे जाणत्याने खरी, मानूची नाही की. आपण माया, मिथ्या आणि बाजीगरी इथे 3 शब्द दिलेले आहेत. माया ही मिथ्या आहे. कशाप्रमाणे? तर ज्याप्रमाणे बाजीगरी खोटी असते. गारुडी एका रस्त्यावर खेळ करतो, त्या गारुडीची विद्या सुद्धा सत्य नाही. पण आम्ही जेव्हा पाहतो त्यावेळेस आपल्या दृष्टीचा असा भ्रम करतात की जणू काहीतरी सत्यच आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, दिसे साचेची ये परी, परी हे जाणत्याने खरी, मानूची नाही की. जाणत्या माणसाने ती गोष्ट खरी आहे असं मानू नये. लटिके साचा ऐसे भावावे, तरी पालथी कासया असावे, येर ते अविद्येचे यावे, ऐसेची असती. म्हणून समर्थांनी तुम्ही परीक्षावंत व्हा. पारखी म्हणजे परीक्षावंत. लटिके साचा ऐसे भावावे. लटक्या गोष्टी ज्या आहेत, खोट्या गोष्टी ज्या आहेत, त्या खऱ्या परीक्षावंताने कशा काय मानाव्या? सोने आणि सोनं पितळ हे सारखेच दिसते. सोनं आहे ते बँटेजचं आहे की ते असं सोनं आहे, ते सारखंच दिसतं बघा. बँटेज असू द्या, सोनं असू द्या. मग त्याला आम्ही सोनं म्हणतो का? आपण म्हणू का सोनं? आपण म्हणू, पण सोनार म्हणणार नाही. तो का म्हणणार नाही? कारण त्याला दिसते सोन्यासारखं, पण ते सोनं नाही आहे. त्याची परीक्षा वेगळी आहे. ती परीक्षा केली की ते सोनं नाही आहे, हे आपल्याला अगदी बरोबर ओळखता येईल. म्हणून आमच्या डोळ्यांनी दिसते, यावरून ते आहे असं म्हणणे हे ज्ञात्याचं पाहणं नाही, हे जाणकाराचं पाहणं नाही. म्हणून पारखी कासया असावे. तुम्ही पारखी आहात ना, परीक्षावंत आहात ना, ऐसेची असती. हे कोणाला दिसते? जसं आहे तसं. दृष्टी जशी आहे ती खरी आहे असं कोणाला वाटते? तर अविद्येच्या प्राण्याला. अविद्येचा प्राणी म्हणजे कोण? जो देहाला मी म्हणतो आणि जगाला सत्य मानतो, असा विद्येचा प्राणी. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, मनुष्यांची बाजीगरी, बहुत जनास वाटे खरी, शेवट पाहता निर्धारी मिथ्या होय. लहान मूल घरासमोर येणाऱ्या त्या प्रत्येक बहुरूप्याला पाहून घाबरतात. पोलिसाच्या ड्रेसमध्ये तो येतो, हातात काठी घेतो आणि आवाज देतो. घरातला माणूस बाहेर येतो तेव्हा त्याच्याबरोबर लहान मुलंसुद्धा धावत येतात आणि सांगते की बाबा पोलीस आले आहेत. त्यांनाही वाटतं की कसे काय पोलीस आले, आणि ते पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात येतं की हा दिसायला पोलीस आहे, परंतु हा बहुरूपी आहे. हे जग बहुरूपाने नटलेलं आहे. हे जगच बहुरूपी आहे हे त्याला कळू लागते. आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ते आम्हाला फसवतात, आणि ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही ते खरे विश्वासू असतात. म्हणजे आमच्या डोळ्यांना, आमच्या बुद्धीला, आमच्या कानांना, आमच्या अनुभवाला सगळे जण खोटे ठरवतात की नाही. अनेक लोक अशी आहेत, आपण बसून जातो त्यांना. आणि असं फसणे या शब्दाचा अर्थ असा आहे की व्यवहारात ज्ञान कमी असणे. तसं हे जगत खरं आहे असं ज्याला वाटते त्या व्यक्तीला जगत फसवतेच आहे. म्हणून जग बहुरूपी आहे. आम्ही या बहुरूपी जगाला ओळखलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, तैसीच माव राक्षसांची जी विद्या आहे, जे स्वतःला बदलवतात आणि अनिमा अशा प्रकारच्या त्यांच्याजवळ विद्या असतात, ते गुप्त होऊ शकतात, पुन्हा प्रगट होऊ शकतात, कोणत्याही देहात जाऊ शकतात. या विद्येला मावविद्या असे म्हणतात. म्हणून राक्षसांची मावविद्या देवांसही वाटे साची, पंचवाटिकेसी मृगाची पाठी घेतली रामे. देवांना मात्र ती खरी वाटते,
जेव्हा ते त्या रूपात घेतात त्या रूपात ती खरी वाटते. म्हणून पुढे म्हटलंय, पंचवाटिकेसी मृगाची पाठी घेतली रामे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र पंचवटीमध्ये असताना सीतामाईने मृग पाहिला. तो सुवर्ण मृग पाहून माता सीतेच्या मनामध्ये त्याच्याबद्दल लोभ निर्माण झाला आणि म्हणून रामचंद्रांना त्यांनी सांगितलं की हा सुवर्ण मृग जो आहे तो आणून द्या. तो आणला की आपण आपल्या अयोध्येमध्ये तिथे त्या अयोध्येमध्ये घेऊन जाऊ आणि तिथे त्या अयोध्यामध्ये तो अधिक शोभायमान दिसेल. म्हणून रामचंद्र म्हणाले ठीक आहे, घेऊन येतो. हातामध्ये धनुष्यबाण घेतले आणि मृगाला पकडण्याच्या निमित्ताने निघाले. परंतु मृग धावत होता, रामचंद्र त्याच्या मागे धावत होते. शेवटी तो मृग हातात येत होता. शेवटी तो मृग काय हातात येत नाही आणि तो आपल्या हातात येणार नाही, हा राक्षस आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपल्या धनुष्यातून बाण सोडला. बाण जसा सुटला तसा तो मूळ रूपात प्रगट झाला. तो मारीच होता. मारीच म्हणजे रावणाचा मामा होता. तो मरताना सुद्धा लक्ष्मणाचा धावा करत होता. हे लक्ष्मणा धाव, हे सीते वाचव, हे लक्ष्मणा धाव, हे सीते वाचव. आता तो रामाच्या आवाजात बोलत होता. सीतेला त्यावेळेस तो रामाचा आवाज वाटत होता. अर्थात हे सगळे राक्षसांची मायाविद्या आहे. ती देवांना सुद्धा फसवते. तशी देवांची जी विद्या आहे तिला माया म्हणतात. राक्षसांची माव तर देवांची ही माया. माया ही देवांची विद्या आहे. ही सृष्टी म्हणजे माया आहे आणि ही माया आम्हाला फसवते का? कारण ही देवांनी निर्माण केलेली आहे. तिला वाटेल तशी ती रूप धारण करू शकते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, पूर्व काया पालटी ती. पूर्वीची काया होती ती पालटली. एकाचेची बहुत होती. रक्तबिंदीच जन्मती. रजनीचर. ज्याप्रमाणे रजनीचर म्हणजे राक्षस, रजनी म्हणजे रात्र, चर म्हणजे फिरणारे, म्हणून रजनीचर म्हणजे राक्षस. हे राक्षस कसे आहेत तर एका बिंदूपासून, एका थेंबापासून अनेक राक्षस निर्माण होतात. आपण देवीच्या पुराणांमध्ये आपण ते राक्षसांचं रक्तबीजाची कथा ऐकतो बघा, की एका थेंबापासून एक राक्षस निर्माण होतो. मारायचा कसा? शेवटी ते राक्षसांचं रक्त जे आहे ते जमिनीवरच पडू नये याची काळजी देवीने घेतलेली होती. ही सगळी राक्षसांची विद्या आहे. नाना पदार्थ फळेची झाले, एका पदार्थाचे नाना फळे झाले. द्वारकेमध्ये प्रवेश आले, कृष्णे दैत्य किती वदिले कपट रूपी. आता समर्थ अजून उदाहरणं देतात आहे. तो भगवान कृष्ण बालक होते त्यावेळेस हे द्वारकेमध्ये गेले. जन्माच्या वेळेसही सगळेजण गेले होते. द्वारकेमध्ये गेले, राक्षसांनी आपापलं रूप धारण केलं आणि कृष्णावर आक्रमण केलं होतं, बालकृष्णावर. जसा महाबाळ नावाचा राक्षस होता, पुतना नावाची राक्षसीन होते, तिने एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं होतं आणि बालकृष्णाला आपल्या मांडीवर घेऊन त्याला स्तनपान करण्याचा प्रयत्न केला. आता ती सुंदर नव्हती का? तिने रूप धारण केलं होतं सौंदर्याचं, पण आतमध्ये मात्र हलाहल नावाचं विष, हलाहल नावाप्रमाणे विष त्याचं हृदयात भरलेलं होतं. अशा प्रकारे पण भगवंताला पण ती भगवंताला पण ती लक्षात आली त्यांची ती मावविद्या आणि भगवंतांनी या सगळ्या राक्षसांचा संहार केला आणि सज्जनांना त्यापासून मुक्त केलं. म्हणून समर्थ म्हणतात आहे, कैसे कपट रावणाचे. रावणाचं कपट आपल्याला माहीत आहे. स्थिर केले मावेचे, काळ नेमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे. रावणाच्या बाबतीत आपण वाचलं आहे. सीतामाता अशोकवनात होती. त्यावेळेस तिने झाकलेल्या एका अशा तबकामध्ये त्यांनी सांगितलं की मी रामाचा वध केलेला आहे. तू आता रामाचा विषय सोडून दे. रावण म्हणतो, आता तू माझ्याबरोबर विवाहबद्ध हो. जेव्हा त्या मुखवट्यावरचं जेव्हा तो कपडा बाजूला गेला त्यावेळेस लक्षात आलं की रामचंद्रांचं तिथे रामचंद्रच तिथे दिसत होते. आता रामचंद्र तर तिकडे होते, युद्ध झालंच नव्हतं. रावणाला ते मारण्यासाठी येणार होते. ते मारण्याचं कारण नव्हतं, ते मरण्याचं कारण नव्हतं, पण क्षणभर का होईना सीतामातेच्या मनात संभ्रम निर्माण झाला. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. पण ती शेवटी कोणती होती? मावविद्या होती. युद्ध रावणाचं सुरू होतं त्यावेळेस प्रत्यक्ष रावणाने आपले एक नाही अनेक मुख केली होती. तो दशानन म्हटला जातो. एका मुखाला बाण मारला, तो मुख पडायचं, मान पडायची, नंतर दुसरं मुख उभं राहायचं. असे अनंत मुखे रावणाने धारण केले. रामाने प्रत्येकाला मारायचा प्रयत्न केला पण तो मरेना. ही सुद्धा दृश्य स्वरूपामध्ये तो होता.
एकच परंतु अनंत रूपाने दिसत होता. याचं कारण आहे मावविद्या. कितीतरी कथा सांगता येतील. तो घटोत्कच नावाचा भीमाचा मुलगा होता. कितीतरी त्या आपण तो जो भीमाचा मुलगा होता त्याची पण एक कथा आहे. जेव्हा तो या कौरवांवर तुटून पडला त्यावेळेस त्याला मारण्यासाठी काय करावं तर तो स्वतः रूप बदलून टाकत होता आणि आकाशामध्ये असलेलं ढगाचं रूप धारण करायचा आणि तिथून पहाड उचलून तो कौरवांवर टाकायचा. ते कौरव म्हणाले, अर्जुनाकडनं आपण मरू तेव्हा मरू, पण त्याच्या अगोदर त्या पांडवांपेक्षा याचाच आम्हाला धाक बसलेला आहे. त्याला पहिले मारा. म्हणून ब्रह्मविद्या त्याच्यावर सोडावी लागली आणि त्याला मरावं लागलं. ही जी मावविद्या आहे ही मावविद्या राक्षसांची होती. पुढे म्हटलं आहे, नाना दैत्य कपटमती, जे देवांसही नाटोपती, जे देवांनाही ऐकत नाहीत. मग निर्माण होऊन शक्ती संहार केला. मग प्रत्यक्ष देवीने अवतार धारण केला. जेव्हा देवांना ऐकत नाही तेव्हा देवी अवतार धारण करतात. म्हणून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते असं जे म्हणतात ती आदिशक्ती आहे. ती शक्ती म्हणून ती पाठीशी असते. त्यामुळे पुरुषांपेक्षा स्त्री मोठी आणि स्त्रियांपेक्षा पुरुष कनिष्ठ असा भाग धारण न करता ती आदिशक्ती आहे आणि ती या राक्षसांचा संहार करते. म्हणून समर्थ म्हणतात, ऐसी राक्षसांची माव, जाणो न सकती देव, कपटविद्येचे लाघव अघटित ज्यांचे. मनुष्याची बाजीगरी, राक्षसांची ओडंबरी, भगवंताची नानापरी विचित्र माया. आता तिघांची विद्या कोणकोणती आहे ती सांगितली आहे. प्रत्येक योनीमध्ये ठसलेल्या देवतांची आणि प्रत्येक योनीमध्ये असलेल्या माणसांची, राक्षसांची प्रत्येकाची एक स्वतंत्र अशी विद्या आहे. त्यापैकी मनुष्याची बाजीगरी, राक्षसांची ओडंबरी आणि देवांची विचित्र माया या ठिकाणी प्रत्येक जण त्यामध्ये फसतो आहे. म्हणजे माणसं सुद्धा हालचाली करणारे हात चलाकी करणारे आहेत, ते बाजीगरी करणारे आहेत. राक्षस आहेत ते ओडंबरी, त्यांची विद्या आहे आणि देवांची ही माया आहे. विविध प्रकारच्या विद्या आहेत. त्यामुळे आपल्या डोळ्याला त्या खऱ्या वाटतात पण मुळामध्ये त्या तशा नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात, हे साचा सारिखीच दिसे, विचारताच नसे, मिथ्याची आभासे निरंतर पाहता. प्रत्यक्ष विचार करता ते खरे नाही हे लक्षात येते. व्यवस्थित पाहिलं, निरीक्षण केलं की लक्षात येतं की हे सगळं खोटं आहे. तसं हे जगत खोटं आहे असं समर्थ परोपरीने पटवून सांगतात आहे. साच म्हणावी तरी हे नासे, नासे म्हणजे न असे. मिथ्या म्हणावी तरी दिसे, मिथ्या म्हटलं तरी दिसते. दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन. समर्थ म्हणतात आहेत की एका बाजूला आम्हाला ती विद्या नाही पण तरी सुद्धा दिसते, असं का व्हावं याचं उत्तर समर्थ देतात आहे. दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन, परंतु हे नवे साचार, मायेचा मिथ्या विचार, दिसते हे स्वप्नाकार जान बापा. म्हणून हे आम्हाला दिसणारं हे जगत अगदी स्वप्नाकार आहे. आज दिसते आहे, उद्या तुम्हाला ते दिसणार नाही. म्हणून दृश्य जगतामध्ये अडकण्यापेक्षा आम्हाला त्या दृश्य जगताच्या मागे जे परब्रह्म लपलेलं आहे त्या परब्रह्माची आपण आठवण केली पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे, त्याची प्रार्थना केली पाहिजे आणि त्यातून आम्ही या मायेतून सुटून पलीकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. तथापि असो तुझला भासची सत्य वाटला, तरी तेथे चुका पडिला ऐक बापा. दृश्य भास अविद्यात्मक, तुझाही देहो तदात्मक, म्हणून हा अविवेक तेथे संचारला. श्री समर्थांनी इथे अजून एक मुद्दा सांगितलेला आहे. तो म्हणतात आहे की माया, समर्थ म्हणतात आहे की माया मुळामध्ये मिथ्या आहे, जी आम्हाला जशी दिसते त्यापेक्षा ती वेगळी आहे. म्हणून त्याला आम्ही मिथ्या असं म्हणतो. सत्य नाही पण दिसते, जशी दिसते तशी नाही, म्हणून तिला मिथ्या शब्द आहे. त्याला असत्य म्हटलं नाही. म्हणून समर्थ म्हणतात, परंतु हे नवे साचार, माया मिथ्या विचार, हा मायेचा मिथ्या विचार आहे. दिसते हे स्वप्नाकार ऐक बापा. स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे आम्हाला भासते त्याप्रमाणे जागृतीमध्ये पडलेलं स्वप्न म्हणजे हे जगत आहे. अगदी स्पष्ट आहे, अतिशय सोपं आहे. तुला भास खरा वाटू लागला, येथे चुका पडिला, हीच तुझ्याकडनं चूक होते आहे. म्हणून दृश्य जगत सत्य मानू नको. म्हणून दृश्य जगत एकदा सत्य नाही असं कळलं की माणसाचं दुःखही संपते. दुःख केव्हा होते की जेव्हा आपलं मन जे जगताकार होते तेव्हा जगतामध्ये मनुष्य रममान होतो आणि जगत हे सत्य आहे आणि माझा देहही सत्य आहे
आणि समर्थ म्हणतात या संबंधाने निर्माण झालेले जे काही बरे वाईट प्रसंग आहेत ते बरे वाईट प्रसंग सुद्धा मनाचा खेळ आहे. त्यावरून माणसाच्या जीवाला दुःख होते. ते तुकाराम महाराज होते की ते म्हणाले बरे झाले देवा, कारण त्यांना फरकच काही पडत नव्हता. बरे झाले देवा कारण त्यांना फरक नव्हता पडत, म्हणून ते म्हणाले बरे झाले देवा बाई कर्कशा, बरे झाले देवा निघाले दिवाळे. श्रीमंती आली काय आणि दिवाळं निघालं काय, त्यांच्यावर काही परिणाम नाही. कारण श्रीमंती हा सुद्धा भासच आहे आणि दिवाळं निघणं हा सुद्धा भासच आहे. कारण तुझा याच्याशी काही संबंध नाही. तू नाहक त्याला स्वतःला चिकटून घेतलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे तेच सांगतात आहे, म्हणून तू अशा चुका करू नकोस. म्हणून समर्थ म्हणतात दृश्य भास अविद्यात्मक, दृश्य दिसते ते अविद्यात्मक आहे. तुझाही देह तदात्मक, म्हणून हा अविवेक तेथे संचारला. तदात्मक आहे, त्याच्याशी जोडलं गेलेला आहे. म्हणून तो तादात्म जर पावला तर तो ते दुःखाला सुरुवात होते. म्हणून समर्थ म्हणतात पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, जे दिसेना ते पहावे, जे कळेना ते जाणावे, पण कोणाच्या शक्तीवर तर विवेक बळी. विवेकाच्या बळावर आम्ही त्या गोष्टी समजून घ्याव्या असं समर्थ सांगतात आहे. गुप्ततेची प्रगट व्हावे, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकास. तरी ते कोणेपरी साधावे, तेची बोनिले स्वभावे, अध्यात्म श्रवण पावावे परब्रह्म ते. श्री समर्थांनी आता आपल्याला परब्रह्माकडे कसं जायचं, परब्रह्माची भेटी कशी घ्यायची याची कल्पना यावी. आपण कुठल्या प्रकारचा प्रयत्न करावा ते समर्थ सांगतात. जे आम्हाला साध्य आहे ते आम्ही साधण्यासाठी प्रयत्न करतो, पण समर्थ म्हणतात जे असाध्य आहे ते साधलं पाहिजे. परमेश्वराची भेटी किंवा मी परमेश्वर आहे, मी परब्रह्म आहे याची अनुभूती सामान्यतः सामान्य जीवाला सहजासहजी शक्य नाही. म्हणून त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी काही मनाची तळमळ लागते, विवेक बुद्धी लागते. आणि म्हणून समर्थ म्हणतात गुप्ततेची प्रगट व्हावी. आजपर्यंत आम्हाला जगत डोळ्यांनी दिसते आहे, ते प्रगट आहे, पण त्या प्रगट असलेल्या जगतामध्ये अप्रगट असलेला परमात्मा आपल्याला चर्मचक्षुनी दिसत नाही, डोळ्यांनी जाणवत नाही, आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. म्हणून जे गुप्त आहे ते आता प्रगट करावं. पण संतांना एकदा दृष्टी प्राप्त होते, मग त्या संतांनी आपल्याला जी दृष्टी दिली आहे ते सद्गुरूंचं वचन आहे की सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने आम्हाला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्यामुळे सद्वस्तूचं दर्शन होतं. अज्ञानी असलेल्या माणसाला ज्ञानाचं अंजन भरण्याचं काम, ज्ञानी दृष्टी देण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणून सद्गुरूंना शरण गेलं की आम्ही ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात गुप्ततेची प्रगट व्हावे. संतांना ते प्रगट झालेलं आहे, संतांनी ते अनुभवलेलं आहे, ते त्या स्वरूप स्थितीत गेलेले आहेत. म्हणूनच तर आमची मुक्ताबाई म्हणतात आहे ब्रह्म असे उघडे जगामध्ये, ब्रह्म असे उघडे, एकची माती एक नाना भांडी, रांजना आणि सुगडे जगामध्ये ब्रह्म असे उघडे. या जगामध्ये ब्रह्म सर्वत्र नटलेला आहे, पण त्या ब्रह्मामध्ये आकार आला की आम्ही त्या आकारात अडकतो. पण त्या आकारामध्ये असलेले परब्रह्म जे आहे ते तत्व आहे, ते निराकारात असलेले तत्व आम्हाला जाणवत नाही. आम्हाला माती दिसत नाही, आम्हाला भांडी दिसतात, आम्हाला सोनं दिसत नाही, आम्हाला अलंकार दिसतात, आम्हाला कापूस किंवा धागा दिसत नाही, आम्हाला कपडा दिसतो. त्याप्रमाणे आम्हाला जगत दिसते, त्यामधला परमात्मा दिसत नाही. म्हणून आम्हाला तो परमात्मा दिसावा यासाठी काय करावं समर्थ सांगतात असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकाश. म्हणून सावकाशाचा अर्थ अवकाश, फार गडबड करू नका. काही गोष्टी अशा असतात की त्वरित प्राप्त व्हाव्या असं वाटत असलं तर त्या बिघडून जातात. आम्हाला जर तूप पाहिजे असलं तर रोज दूध तापवावे लागते. ते दह्यामध्ये त्या दुधावर आलेली जी साय आहे ती रोज त्यात टाकावी लागते. ते विरजण 1 दिवस 2 दिवस 8 दिवस महिनाभर टाकलं की त्यानंतर त्यामध्ये तयार झालेलं दही ते रवीच्या सायाने घुसळावं लागतं. घुसळल्यानंतर त्याला गरम पाण्याचा शिपका द्यावा लागतो. हळूहळू त्यामधलं जे लोणी आहे ते वर येऊ लागते. ते लोणी वर आलं की ते लोणी एका हाताने आपल्याला बाजूला काढावे लागते. खाली राहिलेलं ताक जे आहे ते आपल्याला पिण्यासाठी वापरावं लागतं. पण ते जे लोणी आहे ते लोणी तुम्हाला विस्तवावर तापवावं लागतं. ते तापवल्यानंतर आम्हाला त्यातली बेरी काढून घ्यावी लागते, काढून टाकावी लागेल. राहिलेलं शुद्ध आहे ते तूप प्राप्त होईल. पण तुम्ही म्हणाल दुधातून आजच आम्हाला तूप मिळालं पाहिजे, प्राप्त होईल का?
कितीही प्रयत्न केला तरीही प्राप्त होणार नाही. म्हणून त्या प्राप्तीसाठी एक विशिष्ट वेळ लागतो आणि तो वेळ द्यावा लागतो. तेवढा वेळ दिला की आम्हाला ते लोणी प्राप्त होते. लोण्यातून आम्हाला ते शुद्ध, पुढे शुद्ध सात्विक असं तूप प्राप्त होते. त्याप्रमाणे आम्हाला जीवन जगत असताना परब्रह्म जर आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते त्या टप्प्याटप्प्याने जाणून घ्यावं लागेल. जसं एकावर एक घास आपण कोंबले तर आपल्याला ठसका लागण्याची जशी भीती असते, तसं समर्थांनी म्हटलं आहे, एकामागे एक घास कोंबला अवघा बोकणा भरला. तर ते बोकणा जर भरला तर आपल्याला घास पोटात जाणार नाही. तर हे सुद्धा अध्यात्मज्ञान हे सावकाश आहे. हळूहळू विवरावे, विवरता विशेष कळू लागे. विवरता म्हणजे जरा सावकाश. म्हणून समर्थ म्हणतात, कानड्याची अभ्यासावे सावकाश. काय गडबड आहे? गडबड काही नाही आहे, पण मात्र नियमाने करा, नियम पाळावा आणि तो नियम पाळला की बरोबर कामं होते. आणि थोडे थोडे पैसे एका बाजूला टाकले की 10 वर्षानंतर आपल्याला अपेक्षापेक्षा जास्त रक्कम तयार झालेली दिसते. पण एकाच दिवशी आम्ही विचार केला की भरपूर पैसे आमच्याजवळ असले पाहिजेत, जमा झाले पाहिजे, तर ते शक्य नाही. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की पंचमहाभूतांचा सुद्धा समर्थांनी उल्लेख केलेला आहे. समर्थ पुढे म्हणतात आहे की तथापि असो तुझला भासची सत्य वाटला, तरी येथे चुका पडिला ऐक बापा. समर्थ म्हणतात आहे, एवढं सर्व सांगितल्यावरही जर तुला भासच सत्य वाटत असेल तर अरे बाबा तू चुकतो आहेस. ही चूक का होत आहे हे ऐक आता. तथापि असो तुझला भासची सत्य वाटला, तरी येथे चुका पडिला ऐक बापा. दृश्य भास अविद्यात्मक, तुझाही देहो तदात्मक, म्हणून हा अविवेक तेथे संचारला. दृश्याचा भास हा अविद्यात्मक पंचभौतिक पसारा आहे. त्याचप्रमाणे तुझा देहही पंचभौतिकच अविद्यात्मक आहे. म्हणूनच तेथे हा अविवेक उत्पन्न झालेला आहे. दृष्टीने दृश्य देखिले, मन भासावरी बैसले, तरी ते लिंग देह झाले अविद्यात्मक. डोळ्यांनी दृश्य पाहिले आणि मन त्या भासात्मक दृश्याकडे आकर्षित झाले की सूक्ष्म देहात त्या सूक्ष्म दृश्याची प्रतिमा तयार होते. अविद्यात्मक दृश्याला धारण करणारा सूक्ष्म देह लिंग देहही अविद्यात्मकच असतो. समर्थ पुढे म्हणतात, अविद्येने अविद्येला पाहिलं की दृश्य सत्यच आहे असा विश्वास उत्पन्न होतो. तुझा देह ही अवघा अविद्यामयच आहे. म्हणून म्हटले, अविद्येने अविद्या देखिली, मनोनी गोष्टी विश्वासली, तुझी काया अवघी संचली अविद्येची, तेची काया मीपण, हे देहबुद्धीचे लक्षण, येणे करिता झाले प्रमाण दृश्य अवघे. ती अविद्यात्मक माया, तोच मी स्वतः असे वाटणे, हे देहबुद्धीचे लक्षण आहे. ही देहबुद्धी दृढ झाल्यामुळेच हे सर्व दृश्य जगत खरे वाटू लागते. इकडे सत्य मानिला देहो, तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो, दोहीमध्ये महासंदेहो, पैसा वला बळे, देहबुद्धी केली बळकट, आणि ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रुदली वाट परब्रह्माची. इकडे सत्य मानिला देहो, इकडे आपण म्हणजे देह असून तो सत्य आहे अशी दृढ बुद्धी झाली, तर तिकडे दृश्य जगत सत्यच आहे हाही दृढ निश्चय निवाडा झाला. म्हणजे आपण द्रष्टा व हे जग दृश्य असे द्वैत निर्माण झाले व मनात अत्यंत संशय निर्माण झाला व तो बळेच वाढू लागला. या प्रकारे देहबुद्धी अगदी बळकट करून धीटप्रमे ब्रह्माचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा दृश्याने त्याची वाट अडवली. म्हणजे पंचभौतिक सर्वांचा त्याग केल्याखेरीज मन बुद्धीला अगोचर परब्रह्मापर्यंत पोचता येत नाही. तेथे साच मानी दृश्याला निश्चयाची बाणोनी गेला, पहा हो केवडा चुका पडिला अकस्मात. आता असो हे बोलणे, ब्रह्म न पाविजे मीपणे, देहबुद्धीची लक्षणे दृश्य भाविती. अस्थिचा देही माशाचा डोळा, पाहे न मने ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. तेच साची मानी दृश्याला निश्चयाची बाणोनी गेला, पाहो हा केवडा चुका पडिला अकस्मात. परब्रह्म प्राप्तीची इच्छा तर आहे, पण दृश्य सृष्टी हीच सत्य असा
अंतःकरणातला ठाम विश्वास झालेला आहे. त्यामुळेच एकाकी घोटाळा उत्पन्न आता झाला आहे. आता असो हे बोलणे, ब्रह्म न पाविजे मीपणे, देहबुद्धीची लक्षणे दृश्य भाविती. आता हे बोलणे राहू दे. मी म्हणजे देह, ही देहाहंता, हा मीपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत परब्रह्माची प्राप्ती होणे शक्य नाही. देहबुद्धीचे हे लक्षणच आहे की दृश्य जगत सत्यच वाटते. अस्थिचा देही मांसाचा डोळा, मांसाचा डोळा पाहिन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. आपला देह म्हणजे हाडांचा सापळा असून त्या डोळा म्हणजे मांसाचा गोळा आहे. या स्थूळ डोळ्याने परब्रह्माचा गोल मी पाहीन असे म्हणतो आहे. तो ज्ञाता तर नाहीच, पण तो डोळे असून सुद्धा आंधळा केवळ मूर्ख समजावा. तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. दृष्टीसी दिसे मनासी भासे, तितुके काळांतरी नासे, म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म ते. जे काही दृष्टीस दिसते, जे जे मनाला भासते, ते सर्व कालांतराने नाश पावते. म्हणून अविनाशी परब्रह्म हे दृश्यापलीकडे असतं. परब्रह्म हे शाश्वत, माया त्याची अशाश्वत, ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्री. परब्रह्म हे शाश्वत तर माया ही अशाश्वत आहे आणि निश्चित मत नाना शास्त्र ग्रंथात सांगितले गेले आहे. आता पुढील समासात देहबुद्धीचं लक्षण सांगितले आहे. बघा, समर्थ म्हणतात, आता पुढे निरूपण. देहबुद्धीचे लक्षण चुका पडिला तो मी कोण बोलिले असे. समर्थ म्हणतात, आता पुढील समासात देहबुद्धीचे लक्षण सांगितले असून ज्याच्याबद्दल भ्रम होऊन सर्व गोंधळ निर्माण झाला आहे तो मी कोण आहे हे सांगितलं आहे. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागुण अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे. श्री समर्थ म्हणतात की म्हणून मी कोण हे नीट जाणून घ्यावे आणि मग देहाच्या मीपणाचा त्याग करून आत्मवस्तूशी अनन्य व्हावे, मग स्वाभाविकच शाश्वत समाधान अंगी बांधते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे दृश्य निरशन नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.